निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासनं आणि प्रत्यक्षात घेतलेले निर्णय यामध्ये फरक असेल तर सर्वात मोठा परिणाम कुणावर होतो? सध्या महाराष्ट्रात शेतकरी वर्गातून असाच एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कर्जमुक्ती योजनेबाबत नेमकी नाराजी कशामुळे आहे? चला पाहूया. पण तत्पूर्वी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर ग्रामीण भागात नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी 7/12 कोरा करू अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता जाहीर करण्यात आलेल्या अटी आणि पात्रतेच्या निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात, अशी भावना व्यक्त केली जात आहे. आधीच वाढता उत्पादन खर्च, बियाणे, खते, औषधे, वीज बिल आणि हवामानातील बदलांमुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. याशिवाय अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित अधिकच बिघडत असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आणि विविध स्तरातून कोणत्याही जाचक अटींशिवाय सर्वसमावेशक कर्जमुक्तीची मागणी होत आहे. काही ठिकाणी आंदोलनाची तयारीही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आता प्रश्न असा आहे, कर्जमाफी योजनांमध्ये अधिक व्यापक आणि सुलभ निकष असायला हवेत का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.